भाऊजी आता तुम्हीच उतरवत आला खाली, तुमची जबाबदारी आहे ही, तुमच्या लेकीने केलंय सगळं। राघव मी नाही उतरव देणार हा। तुम्ही घाबरू नका वहिनी, थांबा। हा काका वाचवा, काका वाचवा। हो 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 थांब थांब थांब, इकडे ये ये या साईडला ये, हळू उभा राहा। मी पडेल। नाही पडणार नाही पडणार, उभा तर राहा, उभा राहा उभा राहा, मी पकडलं ना तुला, उभा राहा। मी पडला। नाही 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 नाही, सावकाश सावकाश सावकाश, हळू 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 हळू, डोक्याला लागेल। सावकाश। बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल ओके, आता घाबरायची गरज नाही, आता रडायची गरज नाहीये। हा वाचवलं तुला, चल ये आता उतरूया, जा तुझ्या आईकडे। अहो सावकाश श्री, घाबरू नकोस बाळा, हे बघ आलास ना, आला आला, शांत व्हा, शांत शांत हो शांत हो। घाबरलं माझं बाळ, घाबरायचं नाही हा, आई आहे ना, घाबरायचं नाही हा। बघितलं ना काय केलं तुमच्या चिंगीने, ते असं कोणी वर अडकवतं का? पडलं असतं तर केवढात पडलं असतं। अर्चना वहिनी शांत व्हा बरं। अहो तुम्हीच नीट विचार करा, एवढीशी मुलगी अडकवेल का त्याला? आपला हात पोहोचणं शक्य नव्हतं। तुम्ही पण शांत व्हा, मला माहितीये घाबरलाय तुम्ही, आणि त्याला नीट समजावून सांगा, असं चित्र फाडणं बरोबर नाहीये ना। त्याने मुद्दाम थोडी केलं, त्याच्या हातून फाटलं असेल ना। रडू नको हा श्री, उद्यापासून ना आई येत जाईल तुला शाळेत सोडायला, कोणावर अवलंबून नको राहायला। श्री, तुला माझं चित्र आवडलं म्हणून तू ते फाडलंस ना? हो, पण मी ह्याच्या पुढे असं नाही करणार, सॉरी। पण मला असं पुन्हा अडकू नको। पण मी तुला अडकवलंच नाही श्री। म्हणजे तू येऊन मला अडकवलं नाहीस? नाही, पण तूने मला आवाज दिला म्हणून मी गच्चीवर आलो ना। बघ मी असं आपोआप कसं अडकलो नाही माहित। तू काय केलंस का? नाही, मी काहीच नाही केलं, आणि मी तुला आवाज पण नाही दिला श्री। मला तर माहितीच नव्हतं की तू इथे अडकलास म्हणून। पण तू परत असं करू नको हा। माझंच काय, दुसऱ्या कोणाचंही ड्रॉइंग फाडू नकोस। तुला जर माझं चित्र आवडलं असेल तर मी काढेन ना तुझ्यासाठी चित्र, मग तूही छान चित्र घेऊन जाऊ शकतो शाळेमध्ये। हो चिंगी, किती समजूतदार मुलगी आहे श्री, परत असं नाही करायचं हा। बघा तुमच्या दोघांमुळे मोठ्यांमध्ये भांडणं झाली की नाही, हा भांडू नका परत। चालेल फ्रेंड फ्रेंड। चिंगी तू माझ्या बरोबर घरी येतेस, आपण चित्र करू एकत्र? चालेल चल ये हा चिंगी। आई मी चेंज करून श्रीच्या घरी जाते। रमा, हे अशी अचानक निघून गेलीस न सांगता का? आम्ही किती टेन्शन मध्ये आलो होतो, असं जात जाऊ नकोस कुठे। आनंदी सॉरी, म्हणजे मी चुकून आले परत, पण काय करणार, मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी परत आले। मला माहिती तू माझ्यावरती रागवलीयस, तुला माझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये, मला मान्य आहे। आता काय करणार, मी चुकले आहे ना। पण आता हे चिंगीच्या बाबतीत काही झालं ना की मला नाही राहावं, म्हणून मी परत आले। तुम्हाला नको असेल मी तर मी निघते परत। नाही रमा, असं कोणी कधीच म्हटलेलं नाहीये, का असं डोक्यात आणतेस? मग बोला ना माझ्याशी काहीतरी, काहीतरी बोला, काहीही बोला, चांगलं बोला वाईट बोला चालेल मला, पण हे असं बोला नको, मला नाही सहन होत। आनंदी मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, मी गुन्हेगार आहे तुझी, पण काय करू आता, झाली माझ्याकडनं चूक, माफ कर मला। मला हेही माहितीये तू मला या चुकीसाठी आयुष्यात माफ नाही करू शकत, तू चिडलीयस माझ्यावरती। राघव इतकं बोलतोय पण राघव पण चिडलाय हे माहितीये मला। काय करू, हे सगळं कशामुळे झालं, का झालं, हे आता मी
मी नाही सांगू शकत याचा विचारही नाही मी 3 दिवस विचार केला, पण शेवटी काय, या सगळ्याचा विचार करून काय उपयोग नाही. जे परिणाम व्हायचे ते झालेच, ते परिणाम महत्वाचे. मी गुन्हेगार आहे तुझी, माझ्यामुळे तू आई होऊ शकत नाहीयेस. मला सगळं चुकलंय माझं. तू वाग, तुला जसं वागायचंय ना माझ्याशी तसं वाग. मी सगळं सहन करायला तयार आहे. आनंदी, रमा चिडली येते, पण होईल, शांत होईल ती. मला माहितीये फार काळ तिचा राग राहणार नाही असाच. आणि ऐक, तू अशी नको जात जाऊस. मी थांबते इथे. इथे कशाला? आपलं घर आहे ना, घरी चल मुकाट्यानं. चल घरी. झोपली. खूप छान चित्र काढलं होतं म्हणे, श्रीची आई सांगत होती. ती कला तुझ्याकडूनच घेतली तिने. आपली चिंगी समजूतदार झाली आहे ना. आपण काहीच नाही सांगितलं ती तरी स्वतःहून भांडण मिटवलं तिने. समजूतदारपणा ही तुझ्याकडूनच घेतली तिने. नाही नाही, माझ्याकडून नाही, मोठी होत चालली आहे ती, म्हणून समजूतदार होत चालली आहे. चला झोपायला जाऊ, दमले मी पण. ऐक ना, मी काय म्हणतोय, आपण आज एकत्र डिनर करूया. म्हणून तुम्ही मगाशी जेवला नाहीत का? तुमच्यामुळे मी पण जेवले नाही ना. ठीक आहे, करूयात. आज असं अचानक? गेले कित्येक दिवस टेन्शन मध्ये गेले ना, त्या सगळ्या गोष्टीतून तू आता बाहेर पडलेली आहेस, एवढी खुश आहेस. सेलिब्रेट करूया ना जरा, है ना? चालेल, आईंना सांगून येते. आईला कशाला? काय फरक पडणार आहे? एकत्र डिनर तर करणार होतो आपण. नाही नाही, तसं मी बाहेर जातो तर आईंना कळायला नको. नाही नाही, बाहेर नाही जायचं. बाहेर काय प्रॉब्लेम असा आहे ना, बाहेर ते लोकांचा इतका किलकलाट असतो ना, आपण काय बोलतो आपल्यालाच आपलं ऐकायला येत नाही. मला एकांतात आपला डिनर हवा आहे. कुठे जायचं? टेरेसवर आज रात्री. ठीक आहे. फक्त एक काम कर, तू छान रेडी हो, तयार हो मस्तपैकी. मला फक्त 1 तास दे. 1 तासामध्ये बघ मस्त छान तयारी करून ठेवतो सगळी. अशी तयारी करतो ना, आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या. असं काय करणार आहात तुम्ही? आहे काहीतरी सरप्राईज समज. ठीक आहे, आवरून येते. ये. थँक्यू राघव. फायनली आनंदी माझ्याशी बोलणार. अहो 1 तासामध्ये मी ही सगळी अरेंजमेंट केलेली आहे. बघच तू, तुला नक्कीच आवडेल. आय होप तुला आवडेल. सरप्राईज. हे एका तासात केलंय तुम्ही? इतकं छान. मग आवडलं ना तुला? खूप खूप आवडलं. येस. वेलकम टू राघव्स रोमॅन्टिक रेस्टॉरंट. हे सोसायटीतली माणसं बरी परमिशन देतात तुम्हाला. सतत गच्चीवरच असतो आपण. आता ठीक आहे ना, आपण एकदम सर्वात वरच्या मजल्यावर राहतो, त्याचे काही ना काहीतरी फायदे आहेतच ना. बस बस. थँक्यू. बसा. नाही, ही खुर्ची माझ्यासाठी नाहीये. पण मगाशी तुम्ही म्हणालात ना की आपण दोघंच आहोत म्हणून. ही खुर्ची तुझ्या खास मैत्रिणीसाठी. कोण मैत्रीण? ती मैत्रीण जिला तू पहिल्यांदा भेटलीस लग्न करून मुंबईत आल्यानंतर, जिने तुला बँकेतला व्यवहार असेल तो कसा करायचा, इथपासून ते रिक्षा कशी थांबवायची, अशा सगळ्या गोष्टी जिने तुला शिकवल्या. आनंदी, खरं तर नवरा म्हणून मी सुरुवातीला खूपच अपुरा पडलो होतो तुला, मला माहिती आहे. तुला आधाराची खूप गरज होती. ह्या गोष्टीकडे मी कायम
तेव्हा कानाडोळा केला होता, पण त्यावेळी तुझी ती मैत्रीणच तुझ्यासोबत सतत होती. भले तिचा उद्देश काही असेल, पण ती तुला साथ देत आली आहे. आणि तुमची मैत्री इतकी घट्ट आहे जी तुमच्या नात्यापेक्षाही खूप जास्त मोठी आणि महत्वाची आहे. आणि ती मैत्री अशी तुटताना बघवत नाहीये का? रमाताई, मला नाही बोलायचंय रमाताईंची. आनंदी आनंदी असं नको करूस. बघ, रागाने काय नाती तुटत नसतात ग. नाती ही कायमसाठी असतात ना. हे बघ, तुला राग आलाय माहितीये, ती चुकलीये मान्य आहे, तू रागाव ना तिच्यावर. तुम्ही भांडा एक वेळ, चालेल. आज काय ते सगळं मिटून टाकते. हे त्यांच्यासाठी बोलवलं तुम्ही मला इथे? मला नाही थांबायचं इथे. ऐक 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 ऐक, प्लीज 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 असं नको करूस. हे बघ, हे आजचा डिनर प्लॅन आहे ना, हा माझ्यासोबत नाहीये, तुझ्या मैत्रिणी सोबत आहे. नाही म्हणू नकोस प्लीज, माझ्यासाठी प्लीज प्लीज ऐका प्लीज तुम्ही. प्लीज प्लीज. बस 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 बस. बस. आनंदी, मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे, त्याची उत्तरं हवी आहेत मला तुमच्याकडून. विचार ना, त्या निमित्तानं तरी तू माझ्याशी बोलशील. तुला जे प्रश्न विचारायचे ते विचार, मी सगळ्याची उत्तरं देईन. माझ्याबद्दल नक्की काय वाटतं तुम्हाला? असं का विचारतेस तू? मी प्रश्न विचारला रमाताई, मला उत्तर हवंय. माझ्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? आनंदी, तुझ्याबद्दल मला नेमकं काय वाटतं हे मी शब्दात नाही सांगू शकत. तू या जगाशी मला जोडणारा दुवा आहेस. मला माहितीये, मला नेहमीच हेवा वाटायचा तुझा. कधी कधी असूया वाटते, पण आता फक्त तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेम आहे. प्रत्येक बाईला वाटतं की मी होते म्हणून हे झालं, मी होते म्हणून संसार टिकला. पण आज मी नक्की सांगेन की खरंच तू होतीस म्हणून माझा संसार टिकला. मी असते ना तर कदाचित मी सुद्धा कंटाळले असते या संसाराला. मलाही त्रास झाला असता. आईंनी त्रास दिल्यानंतर असंच वाटलं होतं मला, पण तू मात्र आईंचा त्रास सहन केलास. प्रत्येक संकटाला सामोरी गेलीस, सगळ्यांची मनं जोडलीस आणि हा संसार सुखाचा केलास, करतीयस. मला तुमच्यामुळे मूल होऊ शकत नाही हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं ना? हो, माहिती होतं. मी तुला सांगितलं नाही कारण मला तुला निराशेत बघायचं नव्हतं. निराशेत बघायचं नव्हतं म्हणून तुम्ही मुद्दाम केलं हे सगळं? नाही आनंदी, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. खरंच तू विश्वास ठेव माझ्यावर. मला माहितीये की माझ्यामुळे तू आई होऊ शकत नाहीयेस हे मी तुला सांगितलं नाही म्हणून तू चिडलीस. यामुळे मला वाईट नाही वाटत आहे, पण या सगळ्यामुळे तू स्वतःला हरवून बसलीयस याचं मला वाईट वाटतं. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? इथे येताना तू तुझ्या मनामध्ये काहीतरी आशा आकांक्षा घेऊन आली असशील. जेव्हा तू आयुष्याची स्वप्न बघायला लागलीस तेव्हा मला आई व्हायचंय हे तुझं पहिलं स्वप्न होतं का? मग आनंदी, आता आई होणं, न होणं, मूल होणं, न होणं, या सगळ्यामध्ये तू फक्त बुरफटून बसलीयस. कारण आई होणं ही बाईच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर अनुभूती आहे रमाताई. हा आनंद, हा अनुभवायचा आहे मला. आई व्हायचं होतं ना मला. तुझ्या भावना मी समजू शकते आनंदी, पण ही भावना सगळेजण नाही समजून घेऊ शकत. आजही स्त्रीकडे मूल काढणारं यंत्र म्हणून बघितलं जातं. एखाद्या घरातली मोठी मुलगी लहान मूल सांभाळते, ताई म्हणतात तिला.
बघ ना, आई आणि ताई या शब्दातलं अंतर सुद्धा किती कमी आहे. एखादी मुलगी कॉलेजमध्ये गेली की लगेचच तिच्या लग्नाचा विचार केला जातो. लग्न लवकर झालं पाहिजे म्हणजे मूल वेळेत होईल असा विचार करतात. मग लग्न झालं आणि पहिल्या वर्षात पाळणा हल्ला नाही तर सगळ्यांच्या भुवया वर जातात. मला मान्य आहे आनंदी, तू आई होऊ शकली नाहीस तर सगळ्यात मोठ्या आनंदाला मुकशील. पण जर समजा नाही झालं तसं, पण म्हणून तुझं आयुष्य इथेच थांबणार आहे का? तू तुझ्या आजूबाजूच्या लोकांबरोबर आयुष्यात आनंदानं राहिलीस ना, सुखानं राहिलीस ना, तर आपलं आई व्हायचं राहून गेलं या कल्पनेनं तुझं मन नाही दुखणार. आनंदी, आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक अनुभव असतात की जे आपण सगळेजण नाही घेऊ शकत. म्हणजे विहिरीतून पाणी काढण्याचा अनुभव मला नाहीये, किंवा राघव वकील आहे, कोर्टामध्ये केस लढतो, आर्ग्युमेंट्स करतो, त्यावेळेला त्याला काय तो थ्रिल अनुभवत असेल या गोष्टीचा अनुभव मला नाहीये. म्हणून काय माझं आयुष्य अपूर्ण राहतं का? असं नाही होऊ शकत की आपण आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलाय आणि तो नाही घेतला म्हणून आपलं आयुष्य अपूर्ण नाही राहणार. माझ्यामुळे असेल किंवा कुठल्याही कारणाने असेल, आनंदी तू आई होऊ शकत नाही हे सत्य. ते तू स्वीकार आणि स्वतःसाठी जग. बरोबर सांगताय तुम्ही रमाताई. हे सत्य मी प्रेमाने स्वीकारायलाच हवं. नाहीतर माझ्या चिंगीला काय वाटेल की बाईचा जन्म फक्त मूल देण्यासाठी झालेला असतो, तर असं नाहीये. ती बरोबर सांगताय तुम्ही. हे सत्य स्वीकारायलाच हवं. आनंदी, मला माफ कर. आणि तुझ्या मनात माझ्याविषयी अजूनही राग असेल ना तर रागाव. तुला जे बोलायचं ते बोल, पण असं बोलणं तोडू नकोस. बोलते तर आहे आता. तुमच्याशी कधी बोलायला लागले, तुमचं कधी ऐकायला लागले मलाच नाही कळेल. त्यामध्ये गेला माझा राग, गेला. रमाताई, काय झालं? रमाताई, यांना बोलवा बरं पटकन. पण मी आहे ना. ऐका, तुम्ही पटकन बोलवा त्यांना. अगं हो, पण मी बोलवते, पण मला सांग ना. रमाताई, तू एकटी थांबशील ना इथे? मी खरंच जाऊन येऊ का? नक्की बोलवा ना. हो हो, मी आले. बघ ना काय झालं. आता व्यवस्थित होती एकदम. काय झालं कोणास ठाऊक. मी काही नाही केलं राघव, मी काहीच नाही. थांब जरा आनंदी, काय झालं? ए, त्रास होतोय का? काय होतंय आनंदी? तू डॉक्टरकडे जाऊया. चल 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 चल. थांबा. मला नाही काळजी करण्यासारखं काही वाटत नाहीये. मला गेल्या 2 दिवसापासून अशा उलट्या होत आहेत. अगं मग आधी का नाही सांगितलंस? त्रास होतोय का? त्रास नाही होत. आनंदाची बाब आहे. रमाताई, आनंदाची बाब आहे. Mm-hmm.